दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय झेल व्हायला पाहिजे होता खरा तर, परंतु झेल झाला नाहीये. 2 धावा इथे मिळत आहेत, 2 धावा मिळत आहेत आरोही स्पोर्ट्सला, 2 धावा मिळत आहेत प्रशांत पाटीलला, 3 धावा धावफलकावरती लागत आहेत. मास्टर माइंड संघाचं खरंच एक दुर्दशा पाहायला मिळाली. तिन्ही पराभव आजच्या दिवसात पाहायला मिळाले. आणि हा उत्तुंग फटका पाहूया, झेल खाली दादू गावडे, झेल टिपतोय आणि बाद. उमेश सनगरे बाद. पिंट्या पडाळच्या संघाला लागलेली पनवती. आदर्श कोलगे नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. आरोही स्पोर्ट्स नक्कीच अडचणीत सापडत आहे. पहिली एक महत्वाची विकेट उमेश सनगरेचा अतिशय उत्कृष्ट असा झेल साईराज गावडेने टिपलाय आणि माघारी पाठवलं 0 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा निखिल पाटील आदर्श कोलगेसाठी पुढचा चेंडू, हा देखील उत्तुंग फटका येतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेनं. झेल घेण्याचा प्रयत्न केला तर रोहित पारकर धावतोय, पळतोय, चेंडू अडवतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले जात आहेत. या 2 धावा मिळत आहेत आरोही स्पोर्ट्स संघाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 5. एक चांगला स्कोर उभा करावा लागेल, एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल, तरच या सामन्याची आशा पल्लवीत ठेवता येऊ शकतात. परंतु जर सामना जिंकला तर थेट फायनल मध्ये, हरला तर अजून एक संधी. क्या बात है, क्या बात है. निखिल क्लीन बोल्ड करून तंबूत पाठवलाय. अण्णा स्मृती संघ नक्की विजयाचे ढोल वाजवायला सुरुवात करणार, यात काय शंका नाही. दीपक भोड आपलं ढोल पथक घेऊन सज्ज होणार, यात काय शंका नाही. कारण दुसरा गडी 5 धावांवरती तंबूत परततोय. निखिल पाटील अतिशय उत्कृष्ट असा हा झेल, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी निखिल पाटीलची पाहायला मिळते. 5 चेंडू झाले दरम्यान 3 आणि 5 धावा धावफलकावरती दिसत आहेत. मात्र 2 महत्वाचे गडी बाद होत आहेत. जितेंद्र पवार ऑलराऊंडर खेळाडू मैदानात दाखल होते. मागच्या सामन्यामध्ये हॅट्रिक वीर असा जितू पवार आणि सामनावीर पुरस्कार देखील जितू पवारला मिळाला होता. अतिशय चांगली खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. आताच्या सामन्यात काय होतं हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. माझ्याबरोबर स्कोरिंग बुक मध्ये पाहायला मिळतात प्रशांत केळकर आणि मी स्वतः सागर मांगडे. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. हा देखील चांगला चेंडू जितू पवारला समजला नाही. पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 2 गडी बाद 5. एक अतिशय सुंदर अशी नियोजन करून, एक टीममेट करून, मला वाटते अण्णा स्मृती संघ सुबोध कुळीचा हा संघ सुरुबन मध्ये टीम मीटिंग करून आलेला आहे. आणि खरंच आज सकाळी आल्यापासून जो काही खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय, एक बहारदार खेळ पाहायला मिळतोय. आणि आता पिंट्या पड्याळला पराभूत करण्याची तयारी. 2 चांगले मित्र, जिवलग मित्र आता मात्र एकमेकांच्या समोर उभे आहेत. आणि नक्कीच पिंट्याच्या तोंडातनं हवा नाही, वारा सुद्धा निघत नाहीये, कारण सुबोध कुळीये आपला बेंडबाजा वाजवताना दिसतोय. पुन्हा एकदा पाहूया, बॉलिंग मार्गवर गोलंदाजीसाठी सज्ज होणार आहे गोलंदाज, मला वाटते गौरव मोरे येतोय. गौरव हा देखील अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो या पूर्ण सिरीज मध्ये. खरंच बघायला गेलं तर गोलंदाजचा बोलबाला या स्पर्धेमध्ये राहिलाय. खास करून पंकज नागवेकर असेल, त्याचबरोबर निखिल पाटील असेल, सुजल मोरे आहे, त्याशिवाय काही गोलंदाज आहेत त्यांनी खरंच चांगली गोलंदाजी केली. उमेश सनगरे असेल, मला वाटते वाईड नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून आणि फ्री हिट, एक बोनस मिळतोय. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रशांत पाटीलला आउट करणं फार महत्वाचं असणार आहे अण्णा स्मृती संघासाठी.
पाहूया फ्री हिटचा हा चेंडू. हा हा हा, चांगला चेंडू, निर्धाव जातोय, चांगला कमबॅक. गौरव मोरे नवोदित युवा खेळाडू आणि खरंच एक चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी. कर्णधार निखिल पाटील आणि कल्पित पाटील यांनी अतिशय सुरेख असं नियोजन या स्पर्धेमध्ये केलं. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा गौरवचा हा चेंडू आणि उंच आलेला हा चेंडू पाहूया. लॉंग ऑफच्या दिशेनं प्रतीक मोरे झेल सोडतोय. एक सोपा झेल इथं सुटतोय. प्रतीक मोरेचं घमेल फाटतंय, कारण अतिशय चांगल्या खेळाडूचा हा झेल जर घेतला असता तर नक्कीच 2 धावा वाचल्या असत्या, महत्वपूर्ण गडी बाद झाला असता. मराठी केवळ एकच धाव इथे मिळते. संदेश रन 2, 1 रन, एकच रन इथे मिळते आणि धाव संख्या धाव फलकावरती दिसते 7. दुसरा माईक बघ हा तिकडे काय. चांगला चेंडू गचाळ क्षेत्ररक्षण दरम्यान केला जात आहे अमित गावडे कडून. ना मुन्ना ना ऐसी गलती मत करना, कारण अशा मोक्याच्या क्षणी अशी चूक फार महागात ठरते आणि अशा वेळी चुकीला माफी नसते. धाव संख्या होते 8. दुसरं षटक प्रगतीपथात. गौरव मोरे अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पाहूया प्रशांत पाटील. पुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, मात्र कोणती धाव मिळत नाही एक्स्ट्रा, परंतु वाईड बॉलचा 1 रन इथे मिळतोय. कायसा बदल केला जातो. क्षेत्ररक्षण प्रतीक मोरेला हटवलं जाते लॉंग ऑफ वरून आणि आणलं जाते मिड विकेटच्या दिशेनं आणि अमित गावडेला आणलं जाते लॉंग ऑफ सीमारेषेवर. यष्टीरक्षणात बदल केला जातोय. निखिल पाटील येतो यष्टीरक्षण करण्यासाठी. पॉइंटवर पाठवलं जात आहे डीपच्या दिशेनं राकेश मोहितेला. पुन्हा एकदा राईट हँड राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. दोन्ही मातब्बर संघ या स्पर्धेच्या बाहेर आणि हा देखील उत्तुंग फटका येतोय प्रशांत पाटीलच्या बॅट मधून. पाहूया झेल खाली आणि बाद. कल्पित पाटील अतिशय सुरेख असा झेल कल्पित पाटीलचा. माघारी पाठवले प्रशांत पाटीलला. तिथे आहे का बघ, इथे नाही. दुसरा माईक द्यायचा आहे दादा. धाव संख्या होते 9. 3 गडी बाद. 9 अशी धाव संख्या पाहायला मिळते. तीन गडी बाद 9 अशी धाव संख्या. माझ्या बरोबर समालोचन कक्षात जॉईन होत आहेत वीरेश मोरे, आबा केळकर यांचं इथं आगमन. अरुण नेवरेकर यांनी देखील इथं आपल्या येऊन खुर्चीचा मान राखायचा आहे. आबा धाव संख्या होते 9. दुसरं षटक चालू आहे. गौरव मोरे या षटकात 2 गडी बाद करण्यात त्याला यश मिळालंय. दरम्यान नवीन फलंदाज येतोय तो मकरन माईंगडे. गोलंदाज असेल तो गौरव मोरे. 2 गडी बाद 9. हा क्वालिफायरचा सामना जो संघ जिंकेल तो पुढील सामन्याला वाटचाल करेल. दरम्यान गौरवचा हा चेंडू येतोय तो मकरनसाठी. यॉर्कलेन चेंडू भिरकवलाय मिड विकेटच्या दिशेने. कल्पित चेंडू खाली आहे. 1 धाव पूर्ण करतोय तो मकरन. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या 1 ने वाढेल. धाव संख्या जाऊन पोचते ती आरोही स्पोर्ट्स संघाची 10. 2 गडी बाद 10. स्ट्राईकला असेल तो जितू पवार. दरम्यान गौरवचा हा चेंडू येतोय जितूसाठी. स्वैर चेंडू. पंचांचा इशारा येतोय तो वाईडचा. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते ती 11. दरम्यान गौरव तयार. सामना करेल तो जितू पवार. हा मात्र सुरेख चेंडू. फसवा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. धाव संख्या कायम असेल 10. 2 गडी बाद 10 सॉरी 11. दरम्यान षटक संपतंय.
दरम्यान जितू पवार याच्या बॅट मधून खणखणीत षटकार येतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 28. गेंदाई बल्ला गुमा. पाहूया अक्षय पड्याळ पुन्हा एकदा तयार. हा मात्र सुरेख चेंडू लेग स्टिक वरून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. धाव संख्या कायम आहे 28. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. पाहूया जितू पवार काय चमत्कार करू शकतो का. एक आव्हानात्मक धाव संख्या बिलो 34 करू शकतो का. हा मात्र उत्तुंग फटका. उंची आहे, लांबी आहे, सरळ षटकार. जबरदस्त फटका मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ गगनचुंबी षटकार. धाव संख्या 6 ने वेग घेते. धाव संख्या जाऊन पोचते ती 34. जेतू पवार लई मध्ये दिसतोय. दुसरा षटकार ठोकतो. तर या षटकामध्ये प्रेशर असेल, दबाव असेल तो अक्षय याच्यावरती. दरम्यान पुढील चेंडू सामना करेल तो जितेंद्र पवार. दरम्यान निर्धाव चेंडू, फसवा चेंडू, ऑफस्टिक सोडून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या कायम आहे. धावसंख्या आहे ती 34. या षटकातील बहुधा शेवटचा चेंडू असावा. पाहूया अक्षय पड्याळ मोठा प्रहार येतो का. जितू पवार तयार. हा मात्र सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न होता. धाव बाद होतोय फलंदाज. धावसंख्या कायम असेल. धावसंख्या आहे ती 34. 35 धावांचं आव्हान असेल ते अण्णा स्मृती संघाला सेमीफायनल मध्ये धडक मारण्यासाठी. पस्तीस धावांचं आव्हान असेल ते अण्णा स्मृती संघाला. जर अण्णा स्मृती संघाने या धावसंख्या पार केल्या तर फायनल मध्ये प्रवेश करू शकतो. आणि जर आरोही स्पोर्ट्स संघाने ही धावसंख्या रोखली तर निश्चितच आरोही संघ फायनल साठी पात्र ठरू शकतो. पाहूया सामना रंगतदार स्थितीत आहे. आता आपल्याला जॉईन करतील कौशल मोरे. पाहूया रंगतदार स्थितीत असलेला हा सामना. 35 धावांचं आव्हान असेल ते अण्णा स्मृती संघासमोर. सुरेश, नक्कीच हा सामना अटीतटीचा होणार यात काय शंका नाही. कारण 35 धावा जरी दिसत असल्या तरी 35 धावा चेस करणं थोडं कठीण आहे. अण्णा स्मृती संघाच्या बाजूने विचार केला तर दादू गावडेवर अवलंबून असलेला हा पूर्णपणे संघ. आणि दुसरीकडे विचार केला तर एक धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत पाटील असेल, उमेश सनगरे असेल, आदर्श कोलगे आहे, जितेंद्र पवार आहे. पाहूया आरोही स्पोर्ट्स संघाकडे सुद्धा गोलंदाजाचा भरणा आहे. निश्चितच 35 धावा या डोईजड जाऊ शकतात. कौशल मोरे जॉईंट होत आहे. कौशल काय सांगशील, अण्णा स्मृती की आरोही स्पोर्ट्स. कौशल काय वाटतंय, अण्णा स्मृती की आरोही स्पोर्ट्स. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये धडक मारेल आणि जो संघ पराभूत होईल तो सेमीफायनलचा सामना खेळेल तो कल्पित 11 संघासमोर. काय वाटतंय, आरोही की अण्णा स्मृती. सागर आपला बाबू जर विचार केलास तर अण्णा स्मृती संघाचा जो संघ मालक आहे सुबोध कुळीये याने अजून थोडासा प्रेक्षकांमध्ये जोश भरणं गरजेचं आहे. कारण नुसतं आपल्या प्लेयरना नुसतं चेअरअप करून उपयोग नाही. प्रेक्षक जर जोशमध्ये आले तर ते आपल्या संघाला चेअरअप करतील. नुसतं दीपक भोळला चेअरअप करून होणार नाही.
इतर पण सगळ्या प्रेक्षकांना चेअरअप करणं सुबोध कोळी याला गरजेचं आहे. निश्चितच दरम्यान सलामी जोडी मैदानात निखिल पाटील आणि कल्पित आणि पाटील. एक पिंट्याचा विषय केला तर पिंट्या आपल्या संघाला चीरअप करतो पण आपल्या प्रेक्षकांना पण चीरअप करतो आणि त्याच्यामुळे त्याचा संघ जरा थोडासा जोश मध्ये दिसतोय. बघूया, क्रिकेट हा 2020चा सामना आहे, थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. निश्चितच मकरंद मायंगडे अनफिट असल्यामुळे गोलंदाजी करू शकत नाही, त्याचा मोठा फटका बसलाय तो आरोही स्पोर्ट्स संघाला. दरम्यान उमेश सनगरे पहिलं षटक घेऊन येईल. 35 धावांचं आव्हान आहे. स्ट्राईकला असेल तो कल्पित, नॉन स्ट्राईकला असेल तो निखिल पाटील. या सेमीफायनलचा पहिला सामना गोलंदाजी करण्यासाठी उमेश सनगर रायटर राऊंड विकेट. पहिला सामना, पहिला चेंडू कल्पितने जोरदार टोलावलाय, सरळ गेलाय तो सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सरळ षटकार, जबरदस्त फटका. काय तो फटका, काय तो टायमिंग, सरळ षटकार. आणि मला वाटतं बाबू पिंट्या पाटील जर हा जर शॉट बघत असेल तर पिंट्या पाटील विचार करत असेल की हा कल्पित हा शॉट खेळला कुठे. निश्चितच सुदेश पाटील याने बहुतेक स्पर्धा गाजवल्या, त्यांचा सुपुत्र इथे खेळतोय. दरम्यान उमेश तयार, दुसरा चेंडू येतोय तो कल्पितसाठी. हाही सुरेख फटका, परंतु झेलची नामी संधी आहे, परंतु प्रशांत पाटील याने प्रयत्न केला नाहीये. दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय तो कल्पित पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल, चांगली सुरुवात. सुरेख म्हणण्यापेक्षा अप्रतिम फलंदाजी कल्पित पाटीलची. दरम्यान या टुर्नामेंटमध्ये अजूनपर्यंत अतिशय गोलंदाजीच्या रेसमध्ये आहे तो उमेश सनगरे आणि जितू पवार. बघूया उमेश या षटकातला पुढचा चेंडू रायटर राऊंड विकेट. पंचाला क्रॉस हा चेंडू टाकलाय कल्पित साठी आणि हा सुद्धा चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तिकडे. दरम्यान 1 धाव पूर्ण करतोय तो कल्पित. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या होते ती 9. चांगली सुरुवात कौशल. 35 धावांचं आव्हान आहे. 3 चेंडूमध्ये 9 धावा तर धावफलकावर लावल्या आहेत. काय वाटतंय, काय रणनीती असू शकते निखिल सांगू पाटील शकत याची? नाही बाबू, कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. दरम्यान उमेश सनगरे आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. 10 पावलांचा मोठासा स्टार्ट. चेंडू फेकण्यासाठी धावतोय. 15 चेंडू टाकला आणि हा निखिलसाठी हलकेच त्याने टटवलाय पॉइंटच्या दिशेनं. निहाल पड्याळ तिथे चेंडू फील्ड करतोय. निहाल म्हणजे हा पिंट्या पाटीलचा सुपुत्र आहे. पिंट्या पड्याळ यांचा सुपुत्र आहे. दरम्यान 1 धाव घेतोय तो निखिल पाटील. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. चांगली सुरुवात म्हणावी लागेल कौशल. 35 धावांचं आव्हान आहे. 4 चेंडूमध्ये 10 धावसंख्या उभ्या केल्या आहेत. दरम्यान उमेश तयार, सामना करेल तो कल्पित. कव्हरच्या डोक्यावरून जबरदस्त फटका. दरम्यान 1 धाव पूर्ण करतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. खरंच कौशल या कल्पितकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. निश्चितच चेंडूवरती नजर आहे, फुटवर्क आहे, पण कुठेतरी गेम अवेअरनेसची गरज आहे. कारण मागील सामन्यामध्ये 0 मध्ये बाद झाला होता, परंतु आता मात्र चूक करत नाहीये. मोक्याच्या क्षणी फॉर्म गवसलाय. काय सांगशील कौशल? 11-12 धावसंख्या झाली आहे. उमेश तयार, टॉप क्लास गोलंदाज आहे. आता मात्र सुरेख चेंडू गोल्डन स्पॉट वरून सरळ जातोय यष्टी रक्षकच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. दरम्यान षटक संपतंय. पहिलं षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर अण्णा स्मृती जाऊन पोचतोय 12 बिनबाद 12. 35 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू 23 धावा. अण्णा स्मृती की आरोही स्पोर्ट? कौशल काय वाटते? हळूहळू प्रेक्षक सुद्धा हळूहळू पेटायला लागले आहेत. सरपंच निलेश गावडे, उपसरपंच संजय गावडे अजूनही काही बोलत नाही आहेत. आणि तटस्थ थर्ड अंपायर भरत मोहित आणि आत्माराम मोहित. दरम्यान गोलंदाजीसाठी येतोय तो वाघ्या. प्रशांत पाटील, मॅन फ्रॉम वसई, सध्या वसईमध्ये असतो. DPL साठी खास गावामध्ये आलाय. दुसरं षटक घेऊन येतोय वैयक्तिक. पहिल्या संघाकडून दुसरा सामना करेल तो निखिल पाटील. चांगला चेंडू, संयमी फलंदाजी करतोय निखिल. 17 चेंडू 23 धावा. बाबू ओरिजिनल वाघ आपल्याकडे फिरतोय असं म्हणतात, पण आता हा वाघ्या वाघासारखी गोलंदाजी करेल का? निश्चितच करू शकतो, कारण पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. पाहूया, हाही सुरेख चेंडू सरळ जातोय निर्धाव.
दबाव असू शकतो तो आता निखिल पाटील याच्यावरती, कारण 2 चेंडू निर्धाव गेलेत. 16 चेंडू 23 धावा. या 4 चेंडूवरती निश्चितच सामन्याचा निर्णय असू शकतो. कौशल काय सांगशील, काय रणनीती असू शकते ती प्रशांत याच्याकडून? आणि जबरदस्त चेंडू पॉइंटला निहाल पडायला याच्याकडून सुरेख झेल येतोय. फलंदाज बाद. आ बैल मुझे मार. तीन चेंडू मध्ये एकही धाव दिली नाहीये. सामना फिरतोय निश्चितच, पण कौशल्य सध्या आपण मॅच बघतोय या फलंदाजाकडे टेक्निक नाहीये सध्या, कारण लो स्कोरिंग मॅचेस मध्ये तुम्हाला षटकार चौकारांची गरज नाहीये. टेक्निकली तुम्ही खेळू शकता, कुठेतरी गॅप आहे. टेक्निक असतं तर बाबू ही पोरं आपली तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या टुर्नामेंट मध्ये खेळली असती निश्चितच. पण प्रत्येक चेंडू एक षटकार मारल्यानंतर प्रत्येक जण म्हणतो मी मोठा रोहित शर्मा झालो. निश्चितच माहीर स्पोर्ट्स संघ या DPL मधील महत्वाचा संघ होता. आजही तो या अंतिम सामन्यापर्यंत येत नाहीये. दरम्यान हा चेंडू येतोय, मिड विकेटला भेरकावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय उमेश याच्याकडून. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते गौरव याला. धावसंख्या 1 ने वाढेल. अण्णा स्मृती जाऊन पोचते ती 13. चांगलं षटक म्हणता येईल. कौशल 4 चेंडू मध्ये एकच धाव दिली आहे ती प्रशांत पाटील याने. निश्चितच मी मगाशीच म्हटलं होतं की वाघ फिरतोय ओरिजिनल, पण हा ओरिजिनल वाघ इथे आपल्या गोलंदाजीवर आक्रमण करतोय. वाघ्या दरम्यान या षटकातला पुढे राईट हँड ओव्हर द विकेट कल्पित साठी, आणि हा उत्तुंग मटका खेळ बाद होऊ शकतो. निश्चितच जितू पवार आरडी पवार. जबरदस्त खेल. मुश्किलों में डटे रहना उसी को दम कहते हैं. वही दम दिखाया आरडी पवार ने. कौशल क्या कहना है इस बात पे? तेरा चेंडू 22 धावा. या षटकामध्ये फक्त 1 धाव दिली आहे आणि 2 गडी बाद केले आहे. खरंच सुंदर गोलंदाजी करतोय तो प्रशांत पाटील. दरम्यान नवीन फलंदाज येतोय तो साईराज गावडे उर्फ दादू. पाहूया, ताकद आहे, अनुभव आहे. प्रशांतचा हा चेंडू यॉर्कलेन चेंडू कव्हरच्या दिशेने ढकलतोय. थोडस क्षेत्ररक्षण मिस होतंय सत्यवान याच्याकडून. दरम्यान एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते दादू याला. दरम्यान षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अण्णा स्मृती जाऊन पोचतोय. 14 गडीबाद झाले आहेत ते. 2 गडीबाद 14. 12 चेंडू 21 धावा. या षटकामध्ये निश्चितच कौशल सामन्याचा निकाल ठरवू शकतं की कोण फायनल मध्ये अंतिम फेरीत धडक मारणार. अण्णा स्मृती की आरोही स्पोर्ट्स. जितू पवार हा अंडररेटेड प्लेयर आहे, पण याची कामगिरी नेहमीच चमत्कारिक असते. सराव नसतो, परंतु क्रिकेटचा हुन्नर आहे. ऑलरेडी या DPL मध्ये हॅट्रिक केली आहे, त्यामुळे जितू पवार याच्याकडून अपेक्षा असेल दादू गावडे याचा जर विकेट घेतला तर निश्चितच अण्णा स्मृती संघ अडचणीत येऊ शकतो. पाहूया जितू पवार तो चमत्कार करू शकतो का. पहिला चेंडू येतोय तो साईराज साठी घेऊन. जितू पवारचा हा चेंडू फुलटॉस चेंडू पाहूया, आणि जबरदस्त खेळ. आदर्श कोलगे, रिमेंबर द नेम आदर्श कोलगे. काय झेल टिपलाय. फलंदाज बाद. जबरदस्त खेळ. आमचे मित्र भालचंद्र कोलके यांचा चिरंजीव आदर्श कोलगे, जो आजपर्यंत मैदानावरती आपलं क्षेत्ररक्षण गाजवत आलाय. आपल्या लौकिकाला साजेशी क्षेत्ररक्षण करत दादू गावड्याला तंबूत परतवलंय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल जितू पवार याच्याकडून.
मोठा अडथळा दूर केलाय. अण्णा स्मृती इन ट्रबल. कौशल काय सांगशील? 12-11 चेंडू 21 धावा. दादू गावडे तंबूत परत आहे. आता 11 चेंडू फलंदाज 21. आलाय तो प्रतीक. मोरे ब्रदर्स मैदानात आहेत. बघूया विनायक मोरे माजी संघ सहकारी यांचा सुपुत्र. पाहूया काय चमत्कार करू शकतो. 11 चेंडू 21 धावा. कौशल काय सांगशील? सामन्याचं चित्र कोणाकडे जाऊ शकतं? अण्णा स्मृती की आरोही स्पोर्ट्स? पाहूया. दरम्यान जितूचा हा चेंडू ग्लान्स केलाय. फाईन लेगच्या दिशेने जातोय. दुसरी धाव धावतायत. मिसफिल्ड होते. 2 धावा पूर्ण करतोय तो प्रतीक. चांगला फटका. 10 चेंडू 19 धावा. खरंच चांगली गोलंदाजी होते ती जितू पवार याच्याकडून. कौशल काय सांगशील? दादू पवार याला बाद केलंय. दादू गावडे याला बाद केलंय. सॉरी. 0 या धावसंख्येवरती. चांगला चेंडू. यॉर्कलेन चेंडू. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने जातोय. 1 धाव पूर्ण करतोय तो प्रतीक. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढेल. अण्णा स्मृती जाऊन पोचते ती. 3-17. पाहूया. जितू पवार टिचून गोलंदाजी करतोय. या संघाला जखडून ठेवलंय. परंतु गौरव मोरे मागील DPL चा हा फायनलचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर कधीही आपलं आक्रमण करू शकतो. कौशल तुला काय वाटतंय? गौरव आक्रमण करू शकतो का? निश्चितच गौरवकडे मोठे फटके आहेत. दरम्यान आरडी राईट हँड ओव्हर विकेट. गौरवसाठी हा चेंडू टाकलाय आणि हा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. सरळ जातो तो मक्याच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. दडपण, प्रेशर, दबाव पाहू शकता तुम्ही. जितू पवार इथे टिचून गोलंदाजी करतोय. जखडून ठेवलंय ते अण्णा स्मृतीला. प्रेशर तर आलंय. सागर माईंगडे इथे स्कोरर आपल्याला सांगतील काय परिस्थिती आहे सामन्याची. दरम्यान जितू याचा पुढील चेंडू. हा आणि मात्र उत्तुंग उत्तुंग फटका. फटका क्षेत्ररक्षक पाहूया. आहे. आदर्श कोलगे. सुरेख झेल कौशल. अतिशय सुंदर गोलंदाजी. सुंदर क्षेत्ररक्षण. कौशल खरंच ढोकंबळे प्रीमियर लीग मध्ये युवा खेळाडू कुठेतरी बॉल टू रन्स असताना मोठे फटके खेळत आपली विकेट गमावतायत आणि त्याचा फटका संघाला बसतोय. आपण मागील सामने पाहतोय. टेक्निक दिसत नाहीये. कुठेतरी चिंतेची बाब आहे. तुम्ही जर ग्रामीण क्रिकेट खेळताय तर बाहेर येऊन तुम्ही गेम अवेअरनेसनुसार खेळू शकता. काय सांगशील कौशल? युवा खेळाडूंना काय सल्ला देऊ शकशील? 7 चेंडू 18 धावा. बघा समीकरण पूर्ण बदललंय. 12 चेंडू 21 असताना 7 चेंडू 18 धावा. म्हणजे 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा आल्या कौशल आणि 2 गडी बाद झाले. चांगली गोलंदाजी होते ते RD पवार याच्याकडून. दरम्यान नवीन फलंदाज आला तो राकेश मोहिते खेळण्यासाठी तयार आहे. RD पवारचा पुढचा चेंडू. राईट हँड ओव्हर विकेट. चेंडू फेकण्यासाठी धावतोय. पंचांना क्रॉस करून हा चेंडू टाकला RD राकेशसाठी. हा स्वेर लेग स्टिकच्या चेंडू. बाहेर जाणारा चेंडू. पंच आपलं काम चोख पार पडतात. वाईट बॉलचा इशारा येतोय आणि आता 17 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 7 चेंडू 17 धावा. समीकरण तसं लांब दिसतंय पण या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. जितेंद्र पवार तयार. सामना करेल तो राकेश मोहिते. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. दरम्यान षटक संपतंय. अंतिम षटक असेल. 6 चेंडू 17 धावा. अण्णा स्मृती गेम मध्ये होता परंतु कुठेतरी रणनीती चुकते आणि त्याचा फटका बसतोय. 6 चेंडू 17 धावा. कौशल काय सांगशील? आरोही स्पोर्ट्स संघ निश्चितच 80% गेम मध्ये आहे. निश्चितच बघा डीजे. मागील पहिल्या 7 चेंडू मध्ये 12 धावा आल्या. त्यानंतर 13 चेंडू मध्ये फक्त
4 धावा आल्या. यावरून कळतंय तुमच्याकडे टेक्निकल आणि गेम अवेअर असणं खूप महत्वाचं असतं. दरम्यान हा चेंडू आदर्श कोलगेचा प्रतीकसाठी चांगला चेंडू, फसवा चेंडू, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव असा चेंडू. बाबू प्रतीक बद्दल बोलायचं म्हटलं तर तो पियुष पारकर आणि रोहित पारकर यांच्याबरोबर पालखी जास्त खेळवतो. त्याच्यामुळे मला तो पावलावरची पालखी त्याला जास्त जमते खेळवायला आणि तो पावलावरची इथे पालखी खेळवताना आपल्याला दिसतोय. दरम्यान मुंदाचा पुढचा चेंडू आणि हा चांगला फटका. मला वाटतं हे सर्कलच्या बाहेर आउट आहे का? दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय तो प्रतीक. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या होते ती 20. 4 चेंडू 15 धावा. एखादा मोठा फटका अतिशय गरजेचा आहे अण्णा स्मृतीला जिंकण्यासाठी. आरोही स्पोर्ट्स संघ निश्चितच पिंट्या पड्याळ खुश असणार. 4 चेंडू 15 धावा. कौशल काय सांगशील? दरम्यान मुंदा कोलगे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे, खेळण्यासाठी तयार आहे तो प्रतीक. दरम्यान हा चेंडू येतोय तो आदर्श याच्याकडून. ग्राउंड शॉट जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय नाही, नाही स्वप्नील बाबू, काय याच्याकडून. माहितीये मला वाटतं हे सर्कलच्या बाहेर आउट आहे का? मला वाटतं संघाच्या कर्णधारानं प्रतीकला सांगणं गरजेचं आहे की आता तुला षटकार मारावा लागणार आहे. सर्कलच्या बाहेर गेला तर तू आउट नाही होणार. दरम्यान आदर्श कोलगे तयार. अंतिम 3 चेंडू असतील. 3 चेंडू पाहूया. हा चांगला फटका. जितू पवार तयार. झेलबाद. राकेश मोहिते बाद. मला वाटतं बाबू जितू पवारनं काहीतरी फेविकॉल लावला का त्याचे हात तपासावे लागणार, कारण चांगला झेल त्याने आता टिपलाय. दुसरा झेल घेतलाय या सामन्यामध्ये जितू पवार याने. 2 चेंडू आणि निश्चितच अण्णा स्मृती याने हा सामना गमावलाय. आरोही स्पोर्ट्स संघ पहिला संघ असेल तो फायनल मध्ये प्रवेश करणारा. दरम्यान उपसरपंच आत्माराम मोहिते सुद्धा इथे आलेले आहेत. नवीन फलंदाज येतोय तो अथर्व पडाळ. 2 चेंडू 14 धावा. औपचारिकता असेल, फक्त निर्धाव चेंडू, अवांतर चेंडू गेला नाही तर निश्चितच आरोही स्पोर्ट्स संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. पाहूया आदर्श कोलगे याचा हा चेंडू येतोय तो अथर्व पडाळसाठी. चांगला फटका. पाहूया. आणि मयूर केळकर झेल खाली आहे. चांगला झेल टिपतोय. फलंदाज बाद. एक चेंडू 14 धावा. अण्णा स्मृती संघ गेम बनवला होता परंतु सिंगल डबल टेक्निक नाही, त्यामुळे सामना हरला जातोय आणि आरोही स्पोर्ट्स संघाला नामी संधी मिळाली आहे ती फायनल मध्ये जाण्याची. हॅट्रिक वरती आहे तो आदर्श कोलगे. नवीन फलंदाज जातोय तो फलंदाजीसाठी. आणि जर मुन्ना कोलगे याने जर हॅट्रिक घेतली तर या टुर्नामेंट मध्ये दुसरी हॅट्रिक होऊ शकते. पाहूया. अमित गावडे असेल फलंदाजीसाठी. आदर्शचा हा चेंडू. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. फक्त 3 धावा दिल्या आहेत आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय तो आरोही स्पोर्ट्स संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. परंतु अण्णा स्मृती संघाला अजूनही एक संधी आहे. कल्पित 11 संघासमोर सेमीफायनलचा सामना खेळेल. कौशल काय सांगशील? भरारी घेऊ शकतो का तो अण्णा स्मृती संघ? निश्चितच मी अण्णा स्मृती संघाचा संघ मालक सुबोध कुळी याला मी एवढंच सांगेन, अरे बाबा, जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा संपूर्ण जग तुमचं हरण्याची वाट बघत असतं. पण पुढील तुमची हरण्याची वाट बघतोय प्रेक्षक. पण आता तुला हा सामना करो या मरो स्थितीत आहे. तुला हा सेमीफायनलचा सामना जिंकायचाच आहे आणि जिंकण्यासाठी तू जरा प्रेक्षकांमध्ये जर जान भरलीस, कारण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया माझ्याकडे येत आहेत. दरम्यान खास यापुढील करून- होणारा सामना सेमीफायनलचा सामना अण्णा स्मृती विरुद्ध कल्पित 11 संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांसाठी नाणेफेकीसाठी यायचंय. या मागील सामन्यातील अण्णा स्मृती विरुद्ध आरोही स्पोर्ट्स संघातील सामना जो रंगला होता त्या सामन्याचा मानकरी ठरलाय तो जितेंद्र पवार. दरम्यान मी गजानन मायंगडे यांना विनंती करतो की त्यांनी दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस करण्यासाठी आमच्या Batting मध्ये- टॉस का बॉस या बॉक्स जवळ यायचं आहे.
कल्पित 11 संघाचा कर्णधार आहे जो विवेक केळकर आणि अण्णा स्मृती संघाचा कर्णधार आहे तो कल्पित पाटील. टॉस तर जिंकलाय कल्पित. कल्पित काय निर्णय आहे तुझा? क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण स्वीकारतोय कल्पित. आणि विवेक तुझी काय प्रतिक्रिया? आम्हाला सुद्धा बॅटिंग करायची होती. नक्कीच विवेकला सुद्धा बॅटिंग करायची होती आणि त्याच्या मनासारखं झालंय. कल्पितनं टॉस जिंकून फलंदाजी विवेकला दिली आहे. कौशल मागील सामन्याचा मानकरी ठरलाय तो जितू पवार. फलंदाजीमध्ये 21 धावा, 2 कॅचेस आणि 2 बळी मिळवले. जितू पवार जर कुठे असेल तर त्यांनी पॅव्हलियन मध्ये संपर्क साधायचा आहे. आरोही स्पोर्ट्स विरुद्ध अण्णा स्मृती संघाविरुद्ध क्वालिफायर मध्ये झालेल्या सामन्यामध्ये आपल्या संघाला फायनल मध्ये पाठवलंय. जितू पवार याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरलाय तो जितू पवार. 21 धावा, 2 कॅचेस आणि 2